चला विशाल लोंढे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सागर कावेलकर आपण या आमच्या बाजूला स्थान बनवा. आपली जागा आम्ही आमच्या बाजूला ठेवली आहे, कारण की महत्वाची रात्र आहे, महत्वाचा सामना आहे, महत्वाची रजनी आहे, अंतिम फेरीचा सामना पाहायला मिळतोय. प्रमोद चौगुले एका संघाचे संघमालक आहेत, बिर्डी चिताज या संघाचे, आणि त्याचबरोबर संजय मोरे टीम बीडीडी फायटर्स या संघाचे संघमालक आहेत. दोन्ही संघ. चला विशाल लोंढे, तर वेळ घेऊ नका, प्लीज क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, वेळ कोणीही घेऊ नका. चला आपल्याला 12च्या आतमध्ये संपूर्ण प्राईज डिस्ट्रीब्युशन देखील करायचं आहे. विशाल लोंढे टीम मीटिंग कमी करा प्लीज. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनायक पाटील या क्षेत्ररक्षण करण्यासाठी. अप्रतिम खेळ आपण आतापर्यंत केलंय टीम चिताज या संघाने. थोडं सहकार्य करा क्षेत्ररक्षण करण्यासाठी, या वेळ घालवू नका कुणीच. 12 वाजेच्या आत आपल्याला संपूर्ण प्राईज डिस्ट्रीब्युशन करायचं, याची देखील आपण नोंद घ्या. प्रमुख पंचाच्या भूमिकेमध्ये सागर गोविलकर. सागरला विचार आहे. ओके. चला सागर गोविलकर स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करूया. का आलं? चला स्पीडअप करा प्लीज, स्पीडअप करा. चला आपण एक अनाउन्समेंट करूया. बीडीडी रॉकर्स पुरस्कृत बीडीडी प्रीमियर लीग 2026 अंतिम फेरीचा सामना. एका बाजूला पाहिलं तर टीम चितास पाहायला भेटते, एका बाजूला पाहिलं तर टीम फायटर्स पाहायला भेटते. एकदा जोरदार टाळ्या वाजूया मेगा फायनल साठी, महत्वाच्या मॅच साठी. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. राकेश राणे जा लवकर, राकेश राणे जा पहिला, जा लवकर राकेश राणे, लवकर घाई करा प्लीज. चला मेगा फायनलला सुरुवात होते. अंतिम फेरीचा सामना 2026 बीडीडी प्रीमियर लीग कई रोड आणि डीलर रोड मधील सर्व खेळाडू एकत्रितपणे खेळताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर ही स्पर्धा पाहण्यासाठी पाहिलं तर अभिषेक आंबरे आमच्या मागे बसले, त्याचबरोबर मिस्टर ISPL हो 15 बॉलची आहे. अमय लाड पाहायला मिळत आहेत. अहमदाबाद या संघाकडनं ते खेळले होते. लास्ट टाइम देखील करिअर प्रीमियर लीग होती तेव्हा देखील उपस्थित झाले होते सर्व. क्रिकेटची आवड आहे मित्रा, क्रिकेटची आवड आहे जी आपण कुठेही कुठल्या कानाकोपऱ्यात राहा मुंबईमध्ये, परंतु गोदरेज मैदानामध्ये कुठलीही स्पर्धा लागली का सर्व कानकोपऱ्यातून खेळाडू स्पर्धा बघण्यासाठी येतात. मग ती स्पर्धा कोणाचीही असू देत, कारण की ह्या विभागामध्ये पाहिलं करी रोड, डीलर रोड, लालबाग, परळ, शिवडी तुम्हाला दर्जेदार खेळाडू पाहायला भेटतील. आमच्या वरळीमध्ये देखील दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतात. वरळी पाहिलं तर एकंदरीत आयोजनाच्या माध्यमातून आमच्या वरळीचं नाव मोठं आहे. ते वरळी आम्हाला पाहायला मिळतंय, कारण की त्याच वरळीमध्ये आता येणारी मिसपीटची देखील स्पर्धा पाहायला भेटेल. प्लास्टिक बॉल अंडरआर्म विश्वातील सर्वात मोठी प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. जाऊया पहिल्या बॉलकडे. आदित्य पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, अप्रतिम बॉल हाताळताना पाहायला मिळतो. डॉट बॉल पाहायला मिळतोय की येस, इथं डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला बॉल अप्रतिम. आता इथे मात्र टेप बॉल मात्र समाप्त झालेत. इथं संपूर्ण तिन्ही षटकं हेडली बॉलचा वापर केला जाईल. पहिली आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला पाहिलं पराग, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अभिषेक मोकाशी. अर्थातच पाणी पाहायला मिळतील. कोण जिंकणार ही ट्रॉफी 2026 ची? कोण नेणार ती सायकल आपल्या घरी? आणि कोणत्या ट्रॅव्हल बँक जिंकणार गोलंदाज आणि फलंदाज? पुन्हा एकदा चांगला फटका उडवलाय हवेत बॉल, आणि इथे शुभम मटकर यांना बॉल दिसला नाहीये. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. शुभम मटकर, धुंडो रे धुंडो साजना. बॉल पडला माहितीये कुठे? शुभम, बॉल हातात ना आला आणि डोळ्यावरती बसला असता.
बॅडलक म्हणावे लागेल. चांगली झेल होती, खूप वेळ हव्यामध्ये होता, उंची गाठली होती, लांबी या बॉलने गाठली नव्हती, म्हणून कुठेतरी थोडेसे फंबल झाले, झेल सुटला जातोय आणि इथे मात्र पराग पवार याला मात्र कुठेतरी जीवदान पाहायला मिळतंय. कारण की महत्वाचा बॅटर आहे तो मंदार. त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. तो पराग पवार बॅटिंग करतोय. कॅच पकडायची होती. कॅचेस बिन द मॅचेस म्हटलं जातं, आपण वारंवार म्हणतो पकडा कॅच जिंका मॅच, परंतु तिकडे झेल सुटली आहे. धावसंख्या पहिली धावफलकावरती 4 आकड्यावर जाऊन पोहोचली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. स्कोर 3 झालाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फक्त दिशा दिली आणि बॉल पाहूया कुठल्या ठिकाणी गेलाय. पंचांचा निर्णय काय तो ते देखील पाहूया. पंच निर्णय काय देतील, कारण की आमच्या आयोजन कमिटीचे मेंबर देखील तिकडे उभे आहेत. त्यांचा निर्णय काय तो पाहूया. पंचांनी 6 धावा घोषित केल्या, पाठवल्या बॉलला सीमारेषा पलीकडे, आल्या 6 धावा. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती लागलेत आतापर्यंत. बॉल जर पाहिले 3 बॉलचा खेळ झाला, उर्वरित 2 बॉल अजूनही शिल्लक. आदित्य बांदेकर गोलंदाजी करतायत. यंग टॅलेंट पाहायला मिळत आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी केली आहे. तसंच असतं सागर, ज्यावेळेस आपण एखाद्या चांगल्या खेळाडूची कॅच सोडतो ना, त्यावेळेस गोलंदाज नाराज होतात. कॅच होती, इझी कॅच होती, पकडायची होती, परंतु आता या 2 बॉलवरती पाहूया काय होणार मैदानात. पुन्हा एकदा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र पाहिला तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते. धावसंख्या पहिली तर जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 1 बॉलचा अजून एक खेळ शिल्लक आहे. 3 बॉल, आत्ताचा टाकला तो 4था बॉल, अजून एक 5वा. येणारा बॉल तो 5वा बॉल असेल. शेवटचा बॉल, ओव्हर क्रमांक 1. या ओव्हर क्रमांक 1चा शेवटचा बॉल पाहूया. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाह, काय गोलंदाजी केली जाते. थांबवले 10 या आकड्यावरती. झेल सुटली होती, विकेट महत्वाची होती. चला, उर्वरित 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 10 बॉलवरती पाहूया किती धावा आता टीम बीडीडी फायटर्स हा संघ आपल्या माध्यमातून उभ्या करतोय. बॉलर क्रमांक 2 भादवन पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. आम्हाला असं वाटलेलं नावाप्रमाणे तुला बॉल रात्रीचा दिसेल, परंतु बॉल तुला दिसला नाहीये. ते आता झेल तुला किती महागात पडते ते बघूया. पुन्हा एकदा चांगला पहिला बॉल. पराग पवार यांची पॉवर पाहायला मिळते. शुभम, आपण कॅच कोणाची सोडली माहितीये का? अभिषेकने मारलाय, परंतु वेळ घ्या, अजून तो देखील आहे नॉन स्ट्राईक वरती. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती अभिषेक मोकाशी यांच्या बॅटमधून दर्जेदार षटकार पाहायला भेटलाय. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळाला. धावसंख्या पहिली 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बॉल क्रमांक 2 गोलंदाज भादवन पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बसून मारण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज लागली, बॉल गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. घोषांक धावसंख्येमध्ये. सामना अंतिम फेरीचा संपल्या लगेचच आपण पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पूर्ण करूया. वेळ घेणार नाहीत आपण, कारण की उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. सर्वांना कामाला देखील जायचंय. पुन्हा शफल येऊन शुभम आता चुकी करणार नाहीये. थांबलेत, जर पुढे गेले असते बॉलवरती त्यांच्या डोक्यावरून बॉल गेला असता. पुन्हा एकदा मीटिंग लागली असती या खेळाडूची. 18. 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 18 धावफलकावरती पाहायला मिळते. बॅटिंग वरती पाहिलं तर आता पराग पवार पाहायला मिळतील. त्यांची पॉवर मैदानात पाहूया काय आहे ती. व्हाईट बॉल टाकला जातो, ह्याला भीती म्हणतात. लक्षात घ्या शुभम मटकर. व्हाईट +1 2 धावा ऍड होतील.
प्रत्येक चषकामागे एक संघर्ष आहे मित्रांनो. कारण की प्रत्येक विजयामागे न थांबणारी मेहनत आहे. मेहनत केली आहे आणि या मेहनतीचं फळ एकाच कुठल्या तरी संघाला पाहायला भेटेल या 2026 मध्ये. जो जिंकणार तो विजेता ठरणार 2026 चा. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, उंची गाठली, लांबी नाहीये आणि इथे झेल बांधवावे लागेल. आणि इथे शुभम मटकर जरा खुश दिसत आहेत. कारण की जवळजवळ बँच मीटिंगसाठी लावले होते, परंतु ते काढावे लागतील. आमचे 22 मधील सर्व प्रेक्षक आहेत. पिपारे घेऊन आलेत. सगळे रोहनचे फॅन्स आहेत. रोहन मोहिते यांचे फॅन्स आहेत. रोहन मोहिते फलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कारण की कालच्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं, रोज डे देखील झाला, प्रपोज डे देखील झाला, परंतु आमच्यासाठी काल पण क्रिकेट डे, उद्या पण क्रिकेट डे आणि परवा देखील क्रिकेट डे, हे सर्व आमच्यासाठी पाहायला मिळते. रोहन मोहिते यांचे संपूर्ण फॅन मैदानात दाखल. शिट्या आणि टाळ्या पाहायला मिळत आहेत. एक बॉलचा अजूनही खेळ मात्र शिल्लक आहे. रोहन मोहिते फलंदाजीसाठी दाखल पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहिली 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा रोहन मोहिते यांच्या बॅटमधून ओ हो गोल्डन डकचे शिकार झालेत. तुषार शिवमारे यांनी अप्रतिम झेल पकडली आहे. 22 या आकड्यावरती दुसरा धक्का पाहायला मिळतो टीम फायटर्स या संघाला. येस, संघाचे कर्णधार आहेत कॅप्टन लेडिक ऑफ द फ्रंट आले होते खेळण्यासाठी. कारण की 15 चेंडूंचा सामना आहे. त्यानंतर तेजस बनगरे जातील मैदानामध्ये दाखल होतील. ट्वेंटी ऑन अ बोर्ड. 20. 20 धावा झाल्या. 20. काय? अरे खेळणाऱ्या टीम मधला तिकडे कसा काय? कोण आहे तो? असो. सलग 2 दिवस पीटर देखील मैदानामध्ये काम करण्यासाठी होता. प्रत्येक बॉल गेलेले त्यांनी आणून दिलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल पाहायला मिळतो. खेळाडू आलेत. 20 धावा पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 साठी गोलंदाज संदेश अर्थात बाबा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटका. खेळाडू आहेत, परंतु बॉल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. बॉल अडवला जातोय. अद्वैत आणि तुषार शिवमारे पाहायला मिळत आहेत. 2 धावा ऍड होताना पाहायला मिळतील धावफलकावरती. कारण की जीवनाचे सर्व प्लॅन एका क्षणात रद्द करण्याची ताकद ठेवणार म्हणजे महारथी, म्हणजे मृत्यू. त्याच्या पुढे अजून कोणी जिंकलं नाहीये. पुन्हा एकदा चांगला मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट बॉल लॉंग ऑन मध्ये गेलाय. चांगली फेकी पाहायला भेटते, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. लक्षात घे बिरवडकर, विमानात बसण्यासाठी देखील पैसा लागतो आणि उतरण्यासाठी नशीब लागतं. हे आपण पाहिलं गेल्या 10 दिवसामध्ये. महाराष्ट्र राज्याचे ज्यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल बीडीडी रॉकरच्या वतीनं. काय झालं? 2 बॉल आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अंतिम फेरीतील काही क्षण उरलेले आहेत. फक्त 10 मिनिटांचा खेळ फक्त शिल्लक आहे दोन्ही इनिंग मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका. खेळाडू आहेत तुषार शिवमारे. चुकी होणार नाहीये. यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अप्रतिम धावले जातात प्रत्येक धावा.
कारण की ही संपूर्ण अंतिम फेरीचा सामना एका ट्रॉफीसाठी. ती ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे. ती ट्रॉफी कुठल्या संघ मालकाकडे जाणार? प्रमोदच्या घरी जाणार का आमच्या संजूच्या घरी जाणार? हे देखील पाहायचं आहे. एका बाजूला पाहिलं तर त्या संघाचे संघ मालक आहेत आणि दुसऱ्या संघामधून जो अंतिम फेरीचा संघ आहे तिथून प्रमोद चौगुले खेळत आहेत. नशीब त्यांच्या दोन्ही बाजूनी आहे. दोन्ही ट्रॉफ्यांबरोबर फोटो काढायला भेटणार आहे त्यांना. शेवटचा बॉल. धावसंख्या ऑन अ बोर्ड पाहिली तर 26. पुन्हा एकदा आडव्या बॅटने तुषार शिवमारे यांना मात्र बिझी ठेवले, परंतु त्यांचं क्षेत्ररक्षण पहा, फेकी देखील पहा, चांगली पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे पाहूया, तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 3 धावा कंप्लीट केल्या जातात. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 30 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 15 बॉलमध्ये. वाह वाह वाह, रनिंग बिटवीन द विकेट पहा, एक चुकी किती महागात ठरली आहे. 30 धावा करावे लागतील येणाऱ्या 15 बॉलमध्ये. जुना बॉल घ्यायचा आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या रोहन अँड टीम, आणि लगेच दोन्ही बॅटर मैदानात दाखल करा. तोपर्यंत आपण थांबूया. सागर काल चला टीम या, चिताच बाहेर या मैदानाच्या. प्लीज दोन्ही बॅटर पाठवा लगेच मैदानात. टीम मिटिंग मैदानात घेऊ नका. विशाल लोंढे, वारंवार आपल्याला आम्ही कॉलिंग करतोय, मैदानाच्या बाहेर आणि आपण टीम मिटिंग घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानात दाखल झालाय. चला रोहन मोहिते, क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की आपल्याला 12च्या आतमध्ये संपूर्ण प्राईज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. या लवकर, थँक्यू. चला लोंढे, विशाल लोंढे, बॅटर पाठवा लगेच. चल, 30 धावा करायच्या आहेत कंपल्सरी येणाऱ्या 15 बॉलमध्ये. 30 धावा करायच्यात, 29 झाल्यात. रोहन मोहिते, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, वेळ घेऊ नका. 11:15 झाले, त्यामुळे विनंती असेल, विशाल लोंढे दोन्ही बॅटर पाठवा मैदानात. आदित्य चला जा. तुषार, रोहन मोहिते प्लीज, विनंती करतोय आम्ही, आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपला संघ दाखल करा मैदानामध्ये.
चला जाऊया आपण दुसऱ्या इनिंग कडे. पहिलं षटक हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतात. गोलंदाज एक बॉल आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा चांगला बॉल कट केला जातोय आणि इथे झेल घेण्याचा प्रयत्न होता फॉलो थ्रूला, परंतु एक धाव, निर्धाव चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी करताना पराग पवार यांना आपण पाहू शकतो. पहिलं षटक हाताळताना नवीन बॉल, हेडलीचा फरवाला बॉल हाताळताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणात कुठेतरी बदल पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र थोडेसे अजून बाहेर आणलाय त्यांना. डीप मध्ये एक खेळाडू तैनात आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. खेळाडू आहेत मिडॉन क्षेत्रामध्ये, एक खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग होतं, परंतु एकच धाव पाहायला मिळते. सुरुवात झाली एक एक धावाने. 30 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या पाहिली धावफलकावरती, दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, बॅटेंडरी पॉवर प्लेचा षटक हाताळलं जाते. तेजस बनकरे, आपल्याकडे अतिरिक्त खेळाडू असेल तर मैदानात दाखल करा. रोहन मोहिते विनंती असेल. त्या खेळाडूला दुखापत झाली होती, परंतु आपल्याकडे जर कोण फिल्डिंग करणारा खेळाडू असेल त्याला मैदानात दाखल करा. क्रिकेट आहे, एवढ्या वर्षाचं क्रिकेट आहे. तीन बॉल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा बॉल पाहिला तर एक धाव पाहायला मिळेल धावफलकावरती. विशाल लोंढे याचं देखील कौतुक करावे लागेल, कारण की विशालने मात्र पहिले दोन्ही आपले एक यंग टॅलेंटेड बॅटिंगसाठी पाठवलेत. भरोसा ठेवलाय. 1 to go असेल. धावसंख्या पाहिली 3 धावा धावफलकावरती पाहायला भेटेल. पहिलं पॉवर प्लेचे षटक अप्रतिम हाताळताना पाहायला मिळतात पराग पवार. पुन्हा चांगला फटका, वा वा वा, वन बाउन्स पाठवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदित्य बांदेकर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या पहिली 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. येणाऱ्या 10 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल. रोहन मोहिते विनंती असेल आपण टीम मिटिंग कमी करा. दुसरे गोलंदाज लगेच दाखल करा गोलंदाजी करण्यासाठी. मयुरेश, यस, लेफ्ट आर्म गोलंदाज मयुरेश आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 साठी दाखल होताना पाहायला मिळतात. हे षटक मंदार महत्वाचं ठरणार आहे. या षटकामध्ये समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. कोण जिंकणार मेगा फायनलची ट्रॉफी, कुठल्या संघ मालकाच्या घरी ट्रॉफी जाणार आहे, कुठला संघ उद्याच्या दिवसामध्ये फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, रील्स याच्या माध्यमातून व्हॉट्सअप स्टेटसवरती कोण या ट्रॉफी बरोबर फोटो ठेवणार आहे, हे महत्वाचं ठरणार आहे. कारण की पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं, शुभम मटकर यांनी जो फोटो ठेवला होता स्टेटसला, आम्हाला टॅगसाठी पाठवलं होतं, पण आमचा मित्र असल्यामुळे आम्ही तो स्टेटसला ठेवला. आमचा खेळाडू आहे तो. आणि इकडे पण बघा, चला ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मयुरेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निर्णायक षटक असेल, कारण की या षटकामध्ये पाहायला भेटेल कोण किती धावा काढणार आहे, किती धावा धावफलकावरती लागणार. कारण की पहिलं षटक पाहिलं पॉवर प्लेचं 7 धावांसाठी फक्त पराग पवार यांनी हाताळलं. स्ट्राईक वरती पाहिलं तर तुषार शिवमारे सध्या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये दर्जेदार नाव कमावतो या बॅटर. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉलला फुल टॉस वसूल केलंय. बॉलला पाठवलं पहिल्याच बॉलवरती सीमारेषा पलीकडे. तुषार अति हुशार पाहायला मिळतोय. वा तुषार वा, अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते तुषार यांच्या माध्यमातून. जुना बॉल त्याला घेत, चला हा बॉल घ्यायचा. बॉल आलाय.
धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो. धावसंख्या पहिली 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा बॉल खूपच यशांच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. वाईट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धावफलकावरती पाहायला मिळते. 14 धावा झाल्यात. अजूनही 16 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 9 बॉलमध्ये. तुषार शिवमार यांनी पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं यश त्यांच्या मागे चुकी होताना पाहायला मिळते. बॉल चाललाय घोषांक धावसंख्येमध्ये. डिक्लर झोन मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. बाईज लेग बाईजच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पाहायला भेटते. धावफलकावरती धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पहिली जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. मॅच बॉल आला. मॅच बॉल घ्यायचा आहे राकेश राणे. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. महत्वाची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी स्पर्धा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तुषार 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 यांनी मात्र या स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जेदार फलंदाजी केली आहे. आता मात्र कुठेतरी संकटात टाकले टीम फायटर्स या संघाला. चांगली फलंदाजी करताना दिसता तुषार शिवमारे. सातारा कराड जो खेळाडू असा आणि चांगली फलंदाजी करता. एका बाजू पाऊक गेलो तर कोल्हापूरचो खेळाडू हा. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता असतात. चांगली फलंदाजी करतात दोन्ही बॅटर. घराकडून पाहिलं तर फणस आणि आंबे खाऊन इलेत, परंतु यांच्या गावात काय आंबे आणि फणस खाऊक मिळत नाहीत. मोठं फटको खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल डॉट बॉल येता. एक एक बॉल आहे सर खूप महत्वाचा हा. 1 टू गो असा एक एक बॉल. कारण की विजयक धावा पाऊक मिळतात ते म्हणजे येणारे 6 बॉलचो खेळ असा. 9 धावा अजून करूची आहेत. समोर जर पाहिलो आमचो दर्शन बांदेकरचो छोटो भाव आदित्य बांदेकर बॅटिंग करता. कालच्या दिवसापासून यांनी मात्र हैसर हौदोस घातल्या ना. पुन्हा 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 बॉल हवेत असा खेळाडू येतात आणि नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडलो. एका मात्र बॉल दिसत नाही. कॅच देखील सोडल्यान आणि 2 धावा देखील दिल्यान. हैसर घेऊन जावं नदीवर आणि आंघोळ घाला पहिला. एका कोण ऋषिकेश भालेराव यांच्याकडनं चुकी होता. चांगलो क्रिकेट खेळता, परंतु चुका खाय होतं ते शोधूक लागतले. कारण की उद्या आम्ही जातले आमच्या गावात तेव्हा एखादो खैचो नारळ देताव आणि त्यात बघताव कोणाकडनं कसली चुकी झाली या. कोणी या खेळाडूवरती नारळ फिरवल्या ना. आता मात्र 5 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता असा. कोण असा लाचो गोलंदाज पाऊचो लागतलो. अभिषेक मोकाशी असत, त्यांच्याकडे अनुभव असत आणि त्या अनुभवाच्या जोरावर ते काय करतात पाऊचो. कॅप्टन या संघाचो रोहन मोहिते असा आणि तो रोहन मोहिते ककडेन दिसतात आपण दिसत नाही. का या मीटिंग मध्ये या चला भाऊकीची मीटिंग कमी करा. चांगले सामने आमका बघूक भेटलेत. रात्रीच्या सत्रात देखील आमच्या प्रेक्षकांची वाह करूक मिळता. 5 चेंडूचो खेळ जिंकाक अजूनही 7 धावांची आवश्यकता असा का 6 धावांची. 7 धावांची. कारण की आमचे मंदार खवणेकर हे देखील आचऱ्यामधलेच असत. आचरो बंदर आमच्या गावाकडे न्या कधी इलास तर समुद्र निळा निळा समुद्र तुमका पाहूक मिळत. पहिलो बॉल टाकल्यान गोलंदाज इलो. गोलंदाजी करू. गोलंदाज अभिषेक मोकाशी पाऊक मिळता. मातृछायेचो खेळाडू करिरोड मधून खेळता. 4 चेंडूचो खेळा. 6 अजून जिंकाक वयेत. कंपल्सरी चेस करूचे लागतले आणि कधी होतील ता पाऊक लागत. पुन्हा चांगलो बॉल आडव्या बॅटने घेऊचो प्रयत्न. खेळाडू येतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाऊक मिळता. फेकी देखील तितकी चांगली केला ना. 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. कोण जिंकणार 2026 ची ट्रॉफी. महत्वाची ट्रॉफी. कोण जिंकणार ती 2 चाकी सायकल. कोण जिंकणार त्या ट्रायव्हल बॅग. कोण जिंकणार ते होम थिएटर. पारितोषिक पारितोषिक. वा वा वा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे विकेट पाहायला मिळते. मोक्याच्या क्षणाला विकेट गेली आहे. महत्वाचा आघाडीचा बॅटर
इथे पाहिलं तर पीटर देखील ऑन फायर आहेत, पाठून शिट्या देखील वाजतायत. येणारे 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. कोणाच्या बाजूने यश टेलर 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. महत्वाचा आघाडीचा खेळाडू ज्याने आपल्या बॅटमधून 2 षटकार ठोकले तो तुषार शिवमारे बॅक टू पॅव्हलियन येताना पाहायला मिळतोय. परंतु चांगली फलंदाजी केली. एकदा जोरदार टाळ्या पण वाजूया तुषारसाठी. अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तुषार शिवमारे. तुषार आता येणारी लवकरच बेडी चषक स्पर्धा आहे, फॉर्म तसाच कायम ठेव. त्यानंतर फलंदाजीसाठी बॅटर दाखल होताना कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट विशाल लोंढे पाहायला मिळत आहेत. 2 बॉल आणि 5-5-2 अंतिम फेरीचा हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, एकदा हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. 2 बॉल आणि 5 धावा, कंपल्सरी 6 षटकार ठोकावे लागतील. चौकार आला तर कंपल्सरी 1 धावा कंप्लीट करावी लागेल. परंतु विशाल लोंढे विस्फोटक बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते पाहायला मिळत आहेत. विशाल लोंढे. 2 बॉल 5. कोण जिंकणार? चिताज की फायटर, फायटर की चिताज, पिंक जर्सी का येलो जर्सी, येलो जर्सी का पिंक जर्सी? कोण येणार फ्रेम मध्ये 2026च्या? 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. विशाल लोंढे यांनी पुन्हा एकदा मारलेला बॉल, थोडेसे फंबल झालेत. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे आदित्य बांदेकर यांनी मात्र थांबवलंय. आदित्य बांदेकर यांच्याकडे कॉन्फिडन्स हाय लेवल आहे. येणारा 1 बॉल 4 धावा. कोण जिंकणार 2026 बीडीडी रॉकर्स पुरस्कृत बीडीडी प्रीमियर लीग 2026? वा, अंतिम फेरीचा सामना, मेगा फायनल. 1 बॉल 4. एक बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. अंतिम फेरीचा सामना. बीडीडी रॉकर्स प्रेझेंट बीडीडी प्रीमियर लीग 2026. धमाकेदार स्पर्धा, धमाकेदार रात्र, धमाकेदार रजनी पाहायला मिळते. व्हाईट फ्लडलाईट खाली अंतिम फेरीचा सामना संपन्न होतोय. तुमचं आमचं आवडतं मैदान गोदरेज क्रीडांगण. मॅच ऑन. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. युट्यूब वरती जोडलेले सर्व प्रेक्षक आपलं 11:55 आम्ही स्वागत करतोय. शेवटच्या क्षणाचे साक्षीदार होऊया आणि कोण 2026 ची ट्रॉफी जिंकणार याकडे देखील लक्ष देऊया. कोण या मैदानामध्ये जल्लोष करणारे देखील पाहूया. 1 बॉल 4. टीम मीटिंग घेतली जाते. बॅटर काहीतरी एकमेकांना सांगतायत. काय होणार? आदित्य बांदेकर ज्याने मोक्याच्या क्षणाला भल्या भल्या गोलंदाजांना दाखवून दिले की मी आदित्य आहे, मी थांबणार नाहीये. आणि तो आदित्य स्ट्राईक वरती. एका बाजूला मातृच्या संघाचा खेळाडू अभिषेक मोकाशी. येस, इथे 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 प्रेक्षकांनो वरडू नका, बॉल टाकताना विनंती असेल. प्रेशर सामना. प्रेशर काय असतं? हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल 4 कंपल्सरी. कोण जिंकणार मेगा फायनल? सायलेन्स प्लीज. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल 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 बॉल. आदित्य बांदेकर याच्या बॅट मधून दर्जेदार धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. 2026 चा विजेता संघ ठरलाय टीम बीडीडी चिताज. काय जल्लोष पाहायला मिळतोय. या या यस 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 नक्कीच. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकलाय त्या खेळाडूने. चौगुले खुश दिसतात कारण की त्या संघाचे संघ मालक ते होते, प्रमोद चौगुले. वा वा वा, षटकार ठोकला आदित्य बांदेकर यांनी. नक्कीच कौतुक करावे लागेल. आपण जाऊया व्यासपीठाकडे. सागर गोविलकर आपल्यास विनंती असेल आपण या लगेच आपण व्यासपीठाजवळ जाऊया. मयूर आपल्याला देखील विनंती असेल. सर्व आता पारितोषिक आपण लगेच कव्हर करूया. लगेच प्राईज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करूया. आमचे कॅमेरामॅन चंदन, कॅमेरा पण समोर आणा. आपण लगेच सुरुवात करूया. धन्यवाद.